हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चला तर आज छानपैकी सोलकढी बनवूया. सोलकढीला आपल्याला मस्तपैकी एक नारळ लागणार आहे. ओला नारळाची सोलकढी बनवायची असते. तर मस्त नारळ खवणून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक वाटून मस्त की चाळणीच्या साहाय्याने त्याचा दूध काढून घेतलेलं आहे. इथे मिरची टाकलेली चवीनुसार तुम्ही जितकं कमी जास्त टाका. लसूण चेचून टाकलेला आणि थोडीशी मस्त किंवा ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडं चवीनुसार मीठ. इथे मी कोकम आगळ घेतलेलं आहे. तुम्ही कोकम आगळला म्हणजे एक छान असं मस्त रंग येतो त्याला. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चेचून लसूण आणि मिरची टाकून घेतले. भरपूर सारी कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल टाकू शकता. इथं मस्त कोकम आगळ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं बघा. कोकम आगळ टाकल्यामुळे किती छान रंग आलेला आहे बघा. खूप सुंदर अशी सोलकढी तयार होते. साध्या सिंपल पद्धतीने अगदीच केलेली आहे. मिरची तुम्ही बाजूला नंतर काढू शकता, पण चवीने खाल्लं मस्त की मिरचीला एक चव येते. छानपैकी अशी सोलकढी तयार झाली. अगदी मच्छीबरोबर तुम्ही ही सोलकढी साधी सिंपल करू शकता. हॉटेलमध्ये आपण नेहमी सोलकढी घेतो, पण घरी कधीतरी करून बघा. आता उन्हाळा सुरू झाला, थंडगार पेय म्हणजे सोलकढी तुम्ही करू शकता. भाकरी भाताबरोबर करू शकता छानपैकी. अगदी जेवणाबरोबर नुसतं भाताबरोबर ही सोलकढी पिऊ शकता तुम्ही. अशी नक्कीच करून बघा. सोलकढी सगळ्यांनाच आवडेल. साध्या सिंपल रेसिपी असतात माझ्या. छान पेलावर 2-3 पेले असे तुम्हाला जितके पाहिजे तेवढे पिऊ शकता. थंडगार अशी सोलकढी तयार झाली. अगदी साध्या सिंपल पद्धतीने झालेली. मग या खायला किंवा या प्यायला असं मस्त की मी म्हणते. या मग नक्कीच आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा ही सोलकढीची रेसिपी कशी वाटली. एकदम साधी पद्धत आहे. नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही करा. घरातल्यांनाही द्या. थंडगार पेय हा थंडगार असा उन्हाळ्यामध्ये नक्कीच सोलकढीचा बेत करा. आता ही सोलकढी तयार झाली प्यायला. मग कशी वाटली कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.